The second unit of 885 microprocessor is architecture of 885 microprocessor. Before study of architecture of 885 microprocessor, we will see the pin diagram of 885. विद्यार्थी मित्रांनो, 885 जो आयसी आहे, इट इज अ 40 पिन आयसी, 40 पिनांचा आयसी असतो तो. तर याचा पिन डायग्रामचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सुरुवातीला पिन नंबर 20 म्हणजे सगळ्यात शेवटची पिन आणि 40 हे अगोदर कुठले आहेत ते पाहू आपण. तर पिन नंबर 20 इट इज अ व्हीएसएस और ग्राउंड, व्हीएसएस और ग्राउंड, आणि 40 जी आहे ती आहे प्लस व्हीसीसी. ह्या पिन अगोदर आपण लिहून घ्या, ग्राउंड आणि प्लस व्हीसीसी. देन पिन नंबर 1 and 2, X1 and X2 क्रिस्टल या ठिकाणी जोडलेला असतो. X1 X2 म्हणजे क्रिस्टल जोडलेला आहे या ठिकाणी. देन पिन नंबर 3 रिसेट आउट, रिसेट आउट. 4 SOD, 5 SID, 6 ट्रॅप, 7 RST 7.5, RST 6.5, then RST 5.5. 10 number is a interrupt, INTR. 11 is a interrupt acknowledgement, interrupt acknowledgement. Then from pin number 12, AD0 to AD7 ह्या पिन्स असणार. AD0, AD1 up to AD7. Then from pin number 21, A8, A9 up to 28 पर्यंत असेल A15. पिन नंबर 29 इज 29 पिन जी आहे दॅट इज S0. देन 30 ALE, WR, कॉम्प्लिमेंट ऑफ RD, S1. पिन नंबर 34 जी आहे ती IO/M, IO/M कॉम्प्लिमेंट. देन रीड. पिन नंबर 36 कॉम्प्लिमेंट ऑफ रिसेट इन, रिसेट इन. 37 क्लॉक आउट. 38 HLDA म्हणजे होल्ड एक्नॉलेजमेंट, and 39 is a hold pin. So these are the pins of 885 microprocessor. तर आपण अगोदर सुरुवातीला पाहू पिन नंबर 1 and 2. याच्यामध्ये क्रिस्टल लावलेला असतो 6 मेगाहर्ट्झचा. 6 मेगाहर्ट्झचा क्रिस्टल लावलेला असेल तर क्लॉक 6 मेगाहर्ट्झ जनरेट होईल. पण इंटरनली एक सर्किट असतं, त्या क्लॉकला तो डिवायडेड बाय 2 करतो. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला सिस्टीम जी म्हणजे हा प्रोसेसर जो ऑपरेट होतो दॅट ऑपरेट्स ऑन 3 मेगाहर्ट्झ. देन प्लस व्हीसीसी, इट इज अ प्लस 5 व्होल्ट पॉवर सप्लाय. आणि क्लॉक आउट या ठिकाणी बघा पिन नंबर 37 क्लॉक आउट, क्लॉक आउट. क्लॉक आउट हे कशासाठी असतं? कारण की मायक्रोप्रोसेसरला अदर डिव्हाइसेस जे कनेक्ट केलेले असतील त्या अदर डिव्हाइसेसला क्लॉक देण्यासाठी क्लॉक आउट असतं. देर इज द जनरेशन ऑफ क्लॉक ऑफ 3 मेगाहर्ट्झ बाय युजिंग दिस क्रिस्टल ऑसिलेटर. क्रिस्टल ऑसिलेटर 3 मेगाहर्ट्झचे क्लॉक जनरेट करेल आणि ती तिथे आपल्याला क्लॉक आउटला मिळेल. नाउ नेक्स्ट पिन इज अ रिसेट आउट. रिसेट आउटचं काम काय आहे?
ह्या पिनचं. एमपीयू म्हणजे मायक्रो प्रोसेसर युनिट रिसेट होत असेल तर ह्या रिसेट पिन जर ऍक्टिव्ह असेल ही म्हणजे 1 असेल देन एमपीयू इज बिईंग रिसेट. नेक्स्ट इज द एसओडी, सिरियल आउटपुट डेटा. पिन नंबर 4 पासून मायक्रो प्रोसेसर पासून डेटा आउटपुटला जाईल, डेटा आउट होणार. देन एसआयडी, सिरियल इनपुट डेटा. मायक्रो प्रोसेसरला इनपुट दिलं जाईल डेटा ह्या पिन थ्रू, पिन नंबर 5. नेक्स्ट देर आर द 5 टाइप्स ऑफ इंटरप्ट्स. इंटरप्ट म्हणजे अडथळा आणणे, इंटरप्ट करणे. एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असेल मायक्रो प्रोसेसरमध्ये तर इंटरप्शन, इंटरप्ट हा इंटरप्शन करेल त्या प्रोग्रामिंगला जर आपण इंटरप्टचं काम ते असतं. देर आर द 5 टाइप्स ऑफ इंटरप्ट्स. इंटरप्ट, RST 7.5, RST 6.5, RST 5.5 अँड ट्रॅप. तर हे इंटरप्ट कशा प्रकारचे असतात? दिस इज द जनरल पर्पज इंटरप्ट. इंटरप्ट म्हणजे काय? अडथळा आणणे. एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असेल तर त्याला इंटरप्ट करायचा. RST 7.5, 6.5 अँड 5.5 दीज आर द रिस्टार्ट इंटरप्ट्स. व्हेक्टर इंटरप्ट आहे ते, आणि हे इंटरप्ट ज्या वेळेस एक्झिक्यूट होतील त्यावेळेस प्रोग्राम कंट्रोल हा स्पेसिफिक लोकेशनला जाईल. हाय प्रायोरिटी यांची जास्त आहे इंटरप्टपेक्षा, म्हणजे ह्या इंटरप्टपेक्षा हे वरील इंटरप्टची हाय प्रायोरिटी आहे. हाय प्रायोरिटी म्हणजे काय? प्रायोरिटी म्हणजे अग्रक्रम. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हा इंटरप्ट पण 1 असेल आणि 7.5 RST 7.5 पण 1 असेल तर कोणता इंटरप्ट एक्झिक्यूट करणार मायक्रो प्रोसेसर? तर प्रायोरिटी याला देणार तो RST 7.5 ला. हा अगोदर, याच्यापेक्षा हा अगोदर एक्झिक्यूट होणार. तर प्रायोरिटी ऑर्डर जी आहे दॅट इज द RST 7.5, RST 6.5, RST 5.5 ही प्रायोरिटी आहे. देन नेक्स्ट इंटरप्ट इज ट्रॅप. ट्रॅप इज अ नॉन मास्केबल इंटरप्ट आणि याची प्रायोरिटी हायेस्ट असते. तर मास्केबल आणि नॉन मास्केबल असे 2 टाईप असतात. तर नॉन मास्केबल म्हणजे काय? युजिंग इन्स्ट्रक्शन ह्या इंटरप्टला आपण डिसेबल किंवा इग्नोर करू शकत नाही. आणि मास्केबल म्हणजे काय? इन्स्ट्रक्शनच्या साह्याने त्याला आपण डिसेबल करू शकतो किंवा इग्नोर करू शकतो. बट ट्रॅप इज अ नॉन मास्केबल. मग हा टाईपचा इंटरप्ट केव्हा येतो? समजा सिस्टीममध्ये एखादा एरर आला, कॉम्प्युटर असेल त्याच्यामधला प्रोसेसरला काही प्रॉब्लेम आला किंवा मेमरी करप्ट झाली, तर अशा वेळेस हा इंटरप्ट येतो. म्हणजे याला आपण डिसेबल किंवा इग्नोर करू शकत नाही. तर ट्रॅप इज द हायर प्रायोरिटी नॉन मास्केबल इंटरप्ट. सो दीज आर द 5 टाइप्स ऑफ इंटरप्ट्स. आता आपण पुढे येऊया AD0 to AD7 आणि इकडे आहे A8 to A15. मी तुम्हाला सांगितलंय की 3 टाईपच्या बसेस असतात मायक्रो प्रोसेसरमध्ये, ऍड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस. ऍड्रेस बस ही 16 बीट असते आणि डेटा बस इज 8 बीट. तर म्हणून बघा इथं AD, A फॉर ऍड्रेस, D फॉर डेटा 0, AD1 to AD7 आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? इथं मल्टिप्लेक्सिंग टेक्निक वापरलेली आहे. AD0 to AD7 ड्युएल पर्पज साठी वापरला जातो. ड्युएल पर्पज म्हणजे हे 8 पिन्स ऍड्रेस बस म्हणून पण वापरल्या जाणार आणि डेटा बस म्हणून पण वापरले जाणार. ऍड्रेस बस म्हणून केव्हा वापरलं जाईल आणि डेटा बस म्हणून केव्हा वापरले जाणार याच्यासाठी एक स्पेशल सिग्नल असतो दिलेला. ALE पिन जी 30 नंबरची पिन आहे याच्यावरनं कळतं की ह्या पिन्स ऍड्रेस बस म्हणून वापरल्या गेल्या आहेत का डेटा बस म्हणून वापरल्या गेलेल्या आहेत. तर ऍड्रेस बस म्हणून जर वापरल्या जात असतील तर ह्या पिन्स असणार A0, A1, A2 अप टू A7. आणि नेक्स्ट हायर ऑर्डर जी असेल 8 बिट्स ऍड्रेस बसच्या त्या असणार A8, A9 टू A15.
म्हणजे A0 to A15, तर हे 16 ऍड्रेस बस झाले. आणि ह्या पिन नंबर 12 to 19 हे जेव्हा डेटा बस म्हणून वापरले जाणार, तर त्यावेळेस ह्या पिन्स असणार D0, D1 अप टू D7. हे 8 बिट डेटा बस म्हणून ते वापरले जाणार. देन दीज आर द कंट्रोल सिग्नल्स, रीड, राईट वगैरे हे. तर कंट्रोल बस या ठिकाणी असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की A15 पर्यंत ही लोअर ऑर्डर ऍड्रेस बस, A0 to A7 ही हायर ऑर्डर, A8 to A15. नाउ S0 and this S1, S0 आणि S1 हे स्टेटस सिग्नल आहेत, S0 आणि S1. अँड पिन नंबर 34 इज IO/कॉम्प्लिमेंट M ही पिन. तर ह्या पिनचा अर्थ काय होतो ते बघा. कॉम्प्लिमेंटचा अर्थ नेहमी काय होतो, कॉम्प्लिमेंट म्हणजे हा ऍक्टिव्ह केव्हा होणार, 0 असेल तेव्हा, कारण 0चा कॉम्प्लिमेंट 1 होतो. कॉम्प्लिमेंट असेल म्हणजे 0च्या वेळेस ऍक्टिव्ह होणार, आणि कॉम्प्लिमेंट नसेल तर 1च्या वेळेस ती पिन ऍक्टिव्ह होणार. तर इथं बघा IO/M कॉम्प्लिमेंट. मग समजा आता फॉर एक्झाम्पल ही पिन आहे 1, हे पिन 1 आहे, तर ही काय म्हणून वापरली जाणार, इनपुट आउटपुट डिव्हाइस, इनपुट आउटपुट डिव्हाइस सिलेक्ट होणार. आणि जर या ठिकाणी हा 0 असेल, ही पिन 0, तर कॉम्प्लिमेंट काय ते पाहायचं. कॉम्प्लिमेंट काय, मेमरी, म्हणून या ठिकाणी मेमरी फंक्शनिंग होणार. लक्षात घ्या, 1 असेल तर इनपुट आउटपुट डिव्हाइस, 0 असेल तर मेमरी, या पद्धतीने. आणि S0 and S1 आर द स्टेटस सिग्नल. आता स्टेटस सिग्नल एक काय असतात ते आपल्याला पाहू आपण आता. IO/M कॉम्प्लिमेंट, S1 S0 आणि S1 S0 आणि स्टेटस. आता फॉर एक्झाम्पल इफ इट इज अ 0 झालं तर ऑपरेशन कोणाशी रिलेटेड झालं, इथं बघा 0 मी तुम्हाला सांगितलंय कॉम्प्लिमेंट. 0 हे म्हणजे मेमरीशी रिलेटेड ऑपरेशन आहे. इफ S1 0, S0 इज 1 असं असेल तर कुठलं ऑपरेशन होणार, हे बघा इथं काय सिलेक्ट झालंय आपलं, मेमरी ऑपरेशन होणार. आणि S0 1 असेल तर राईट ऑपरेशन होतं, म्हणून मेमरी राईट ऑपरेशन होणार. साधं उदाहरण द्यायचं म्हटलं की तुम्ही पेन ड्राईव्ह मध्ये किंवा एखाद्या मेमरीमध्ये डेटा राईट करतात तुम्ही, तर त्यावेळेस स्टेटस असं असेल 001, पेन ड्राईव्ह मध्ये डेटा राईट होणार तेव्हा मेमरी राईट. नेक्स्ट इफ इट इज 0 1 0, S1 जर 1 असेल तर रीड ऑपरेशन होतं, म्हणजे मेमरी रीड. तेच उदाहरण देता येईल आपल्याला की मेमरीमधून आपल्याला डेटा कॉम्प्युटरमध्ये कॉपी करायचा असेल, म्हणजे मेमरीचा डेटा रीड करायचा आहे, त्यावेळेस स्टेटस असेल 010. देन 101 काय असेल, आता स्टेटस काय असेल, हा 1 आहे म्हणजे काय, 1 आहे म्हणजे रिलेटेड ऑपरेशन कोणाशी आलं, इथं बघा मी सांगितलंय तुम्हाला, तर इनपुट आउटपुट डिव्हाइसशी आलं. हा 1 आहे म्हणजे काय होणार, ऑपरेशन राईट ऑपरेशन होणार. मग डेटा राईट कुठं होणार, मेमरीमध्ये का इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये. हा 1 असल्यामुळे डेटा राईट आता इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये होणार. म्हणजे काय होणार आता, इनपुट आउटपुट राईट, इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये राईट होणार. नेक्स्ट 110, S1 1 असेल तर कुठलं ऑपरेशन होतं, रीड. पण ते डेटा कुठून रीड केला जाईल, हे बघा कुठून, इनपुट आउटपुट डिव्हाइस मधून, म्हणून इनपुट आउटपुट डिव्हाइस मधनं डेटा रीड होणार. स्टेटस इनपुट आउटपुट रीड असेल. नेक्स्ट 011, 0 आला म्हणजे काय आलं, कोणाशी रिलेटेड ऑपरेशन, मेमरीमध्ये प्रोग्राम स्टोअर असतो. तर ऑपरेशन कोड फेचिंग 11, हे जर दोन्ही 11 असणार तर ऑपरेशन कोड
फेचिंग म्हणजे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते फेच केल्या जातील असं स्टेटस असेल तर. नेक्स्ट इज 111. 111 म्हणजे इंटरप्ट एक्नॉलेजमेंट. इंटरप्ट एक्नॉलेजमेंट अशा प्रकारचे S0 S1 आणि इनपुट आउटपुट ऑब्लिक कॉम्प्लिमेंट एम चं फंक्शनिंग असतं. मी तुम्हाला या ठिकाणी इंटरप्ट एक्नॉलेजमेंट याचं राहिलेलं सांगायचं. इंटरप्ट एक्नॉलेजमेंट पिन INTA आहे या ठिकाणी. INTA कॉम्प्लिमेंट ऑफ इंटरप्ट एक्नॉलेजमेंट. ही पिन ऍक्टिव्ह केव्हा होईल? इथं कॉम्प्लिमेंट दिसतोय ना, म्हणजे 0 असेल तेव्हा ही पिन ऍक्टिव्ह होणार, हे लक्षात घ्या. सो व्हॉट इज मीन बाय इंटरप्ट एक्नॉलेजमेंट? इंटरप्ट एक्नॉलेजमेंट म्हणजे काय? ज्या वेळेस इंटरप्ट सिग्नल जाणार, हा इंटरप्ट सिग्नल मायक्रो प्रोसेसरला, त्यावेळेस मायक्रो प्रोसेसर एक्नॉलेजमेंट देतो. याचं सिंपल उदाहरण म्हणजे की समजा वर्गामध्ये टीचर टीचिंग करत असतील आणि एखाद्या मुलाला काही शंका असेल तर तो प्रोसेसिंग चालू आहे टीचरची. कुठली प्रोसेस चालू आहे? टीचिंगची प्रोसेस चालू आहे. पण तो मध्येच ती जी प्रोसेस आहे तिला इंटरप्ट करेल आणि विचारेल, एक्सक्यूज मी सर, जी काही शंका असेल ती. सरांनी जर त्याला सांगितलं, येस व्हॉट इज युअर डिफिकल्टी, तुझी काय शंका आहे ते सांग, काय प्रॉब्लेम आहे, तर ते टीचरने त्याच्याकडे जे त्याला विचारलं तर दॅट इज द एक्नॉलेजमेंट. किंवा समजा एखाद्या विद्यार्थ्याने विचारलं डिफिकल्टी पण टीचरचं लक्ष नसेल तर एक्नॉलेजमेंट मिळालं नाही. सेम प्रोसेस असते, अॅनालॉगस आहे मायक्रो प्रोसेसरमध्ये. मायक्रो प्रोसेसर एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट करत असेल, रन होत असेल एखादा प्रोग्राम आणि इंटरप्ट जर आला तर मायक्रो प्रोसेसर अशा पद्धतीने त्या चालू प्रोसेसिंगमध्ये त्याला इंटरप्ट एक्नॉलेजमेंट देतो. सो दॅट इज द फंक्शन ऑफ दॅट इंटरप्ट एक्नॉलेजमेंट. नाउ नेक्स्ट या ठिकाणी बघा ALE. ALE म्हणजे ऍड्रेस लॅच एनेबल. ऍड्रेस लॅच एनेबल हे मी अगोदर सांगितलंय तुम्हाला की हे स्पेशल सिग्नल जो आहे ALE हा कशासाठी वापरला जातो? इथं हे जे ड्युअल पर्पज साठी ह्या बसेस वापरलेले आहेत फॉर ऍड्रेस ऍज वेल एज फॉर डेटा. तर ऍड्रेस म्हणून केव्हा वापरले जाईल आणि डेटा म्हणून केव्हा वापरल्या जातील हे याच्याने समजेल आपल्याला. ALE ने हे ऍक्टिव्ह आहे म्हणजे इथं समजा 1 ही पिन 1 असेल तर याचा अर्थ काय झाला? ऍड्रेस लॅच एनेबल झाला ऍड्रेस. तर त्यावेळेस हे AD0 to AD7 हे जे बस आहे दॅट इज द ऍड्रेस बस. या ठिकाणी ऍड्रेस असेल त्यावेळेस या बसेसमध्ये ऍड्रेस असेल. आणि इफ धिस पिन इज 0, ही जर 0 असेल तर त्यावेळेस याच्यामध्ये काय असेल? ऍड्रेस नसणार. आता याच्यामध्ये असणार डेटा. म्हणजे याच्यातलं जे कंटेन आहे या बसेसमधलं ते ऍड्रेस आहे का डेटा आहे ते याच्यावरनं लक्षात येईल आपल्याला ऍड्रेस लॅच एनेबलवर. देन राईट कॉम्प्लिमेंट. राईट कॉम्प्लिमेंट इट इज अ ऍक्टिव्ह 0. कॉम्प्लिमेंट आहे म्हणून ऍक्टिव्ह 0. सो इफ इट इज अ 0 असेल तर काय होणार की डेटा ऑन द डेटा बसमध्ये जो डेटा आहे तो काय होणार? राईट होणार. राईट कुठं होणार तो डेटा बसमध्ये? ही जी डेटा बस आहे याच्यामधला जो डेटा आहे तो राईट होणार. तो राईट कुठं होणार? इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये होणार किंवा मेमरीमध्ये होणार. मग याच्यामधला डेटा मेमरीमध्ये जर राईट होत असेल तर ही पिन 0 असेल तर मेमरीमध्ये राईट होणार तो डेटा. आणि ही पिन जर 1 असेल तर ह्या डेटा बसमधला डेटा कशामध्ये होणार? इनपुट डिव्हाइस किंवा आउटपुट डिव्हाइसमध्ये राईट होणार तो. हे लक्षात घ्या. देन रीड हे सुद्धा कॉम्प्लिमेंट आहे म्हणजे इट इज ऑल्सो ऍक्टिव्ह लो. 0 जर असेल तर डेटा काय होणार? आता रीड होणार. डेटा रीड कुठून होतो? एक तर मेमरी पासून होतो किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइस मधून होतो. मग समजा इथं जो डेटा आहे याच्या प्रोसेसर मधला डेटा रीड केला जाईल आणि तो कुठं पुटअप केला जाईल? दॅट विल बी ऑन डेटा बस D0 to D7. तर मित्रांनो रिसेट इन आणि होल्ड याचे आपण आता फंक्शन पाहू. तर याच्यामध्ये नेक्स्ट पिन इज
रेडी पिन आहे ऍक्च्युअली, रीड नाही रेडी, इट इज अ रेडी. रेडी रेडी म्हणजे काय? रेडी पिनचं फंक्शन काय? इफ इट इज अ लो, जर ही लो असेल, झिरो असेल, लो म्हणजे झिरो असेल, तर काय होणार? मायक्रो प्रोसेसर एंटर इंटू वेट स्टेट, वेटिंग करेल तो. कारण काय, मायक्रो प्रोसेसरला म्हणजे आपण सिम्पली भाषेमध्ये प्रोसेसर म्हणतो, याला जे एक्सटर्नल पेरिफेरल्स आपण कनेक्ट केलेले आहेत, पेरिफेरल्स म्हणजे डिव्हाइसेस. फॉर एक्झाम्पल आपण कॉम्प्युटरला स्कॅनर कनेक्ट करतो, कॉम्प्युटरला प्रिंटर कनेक्ट करतो, असे जे पेरिफेरल्स आहेत त्यांच्यामध्ये काय होतं की काही वेळेस पेरिफेरलचा स्पीड कमी असेल, काय असेल तर रेडी होत नाही ते. मग ज्या वेळेस तोपर्यंत मायक्रोप्रोसेसरला किंवा प्रोसेसरला काय करावं लागतं? वेट करावं लागतं, तर रेडी पिन ते इंडिकेट करते. देन होल्ड पिन इज ऍक्टिव्हेटेड बाय एक्सटर्नल सिग्नल द मायक्रोप्रोसेसर कंट्रोल ऑफ बसेस. तर याच्यामध्ये होल्ड आणि होल्ड एक्नॉलेजमेंट, देन रिसेट इन कॉम्प्लिमेंट. रिसेट इन कॉम्प्लिमेंट म्हणजे व्हेन धिस पिन इज लो, ज्या वेळेस ही लो असेल, देन प्रोग्राम काउंटर हा झिरोला सेट होणार. प्रोग्राम काउंटर झिरोला सेट होणार. सो दिस इज द फंक्शन ऑफ these 40 pins of 8085 microprocessor.